नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की डोळ्यांच्या घरामध्ये बारशाची तयारी सुरू असते. सगळी लगबग चालू असते. पाहुणे देखील येत असतात. ती मात्र दरवाजाकडे लक्ष देऊन कार्तिकची वाटच बघत असते. दुसरीकडे बापू किचनमध्ये जातात आणि राणी मुक्ताला म्हणतात, झाली की नाही तयारी तुमची? पटापट हात चालवा, गुरुजी येतीलच आता. मुक्ता म्हणते बापूंना, बापू तुम्ही हा शिरा जरा टेस्ट करून बघा, म्हणजे कळेल मला कसं झाला ते. त्यावर बापू म्हणतात, अगं वास तर खूपच छान येतोय. नंतर बापू शिरा टेस्ट करतात. मुक्ताला बापू म्हणतात, अगं खूप छान झाला आहे शिरा. त्यावर मुक्ता म्हणते, मी स्वातीताईंना टेस्ट करायला देते, त्यांना कसा वाटतो शिरा बघते. नंतर मुक्ता स्वातीकडे शिरा घेऊन जाते वाटीमध्ये आणि स्वातीकडे बाळ असतं. पण मुक्ता म्हणते की स्वातीताई तुम्ही हा शिरा टेस्ट करता का? स्वाती मान डुलावून म्हणते हो. मात्र स्वातीच्या हातामध्ये बेबी असल्यामुळे स्वातीला काही वाटी घेता येत नाही. त्यावर मुक्ता म्हणते, मी भरवू का? स्वाती म्हणते हो आणि मुक्ता स्वातीला शिरा भरवते. सगळे दृश्य बाप्पू आणि इंद्रा किचनमधून बघत असतात. तिने शिरा खाल्ल्यानंतर मुक्ता स्वातीला म्हणत असते, कसा झाला आहे? त्यावर स्वाती म्हणते, हो छान झाला आहे. त्यानंतर मुक्ता किचनमध्ये निघून जाते. स्वाती मात्र मनामध्येच म्हणत असते, शिरा गोड आहे ग, पण माझं तोंड कडू झालं आहे मुक्ता. या सगळ्याला जबाबदार तूच आहे. आता इथे मी माझ्या नवरीची वाट बघत बसले आहे आणि तो आल्यानंतर त्याला घरात येऊ देतील नाही देतील याचं टेन्शन आलं आहे मला. हे सगळं देखील फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच होतंय मुक्ता. दुसरीकडे सई सागरला म्हणत असते, पप्पा मी फुलं घेऊन येते, आणि ती पळतच सुटते आणि तिच्या कानातलं खाली पडतं आणि सागर येतो आणि ते कानातलं उचलतं आणि सईच्या कानामध्ये उलट्या साईडनं घालतो. त्यावर मुक्ता त्यांच्याकडे बघत असते आणि मुक्ता सागरला खुणावून सांगत असते, तसं नाही असं घालायचं असतं. आणि तर सागर सईला म्हणतो, सॉरी या सई, माझ्याकडनं उलट झाला. आणि त्यानंतर तो ते कानातलं नीट करून देतो. हे सगळं स्वाती बघतच असते आणि स्वाती मनातच म्हणते, तुझ्या संसाराचं चित्र तू पूर्ण केलंस, पण माझ्या संसाराचे रंग विस्कटले आहेस ग. मी आज जर कार्तिक आले नाही ना तर मी सोडणार नाही मुक्ता तुला. आणि तेवढ्यात गुरुजी येतात. बाप्पू म्हणतात, आलेत गुरुजी आले. गुरुजी आल्यानंतर त्यांना मुक्ता पाणी देते. त्यानंतर गुरुजी म्हणतात, मी सांगितल्याप्रमाणे सगळी पूजेची तयारी झाली आहे ना? इंद्रा लगेच म्हणते, हो गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं सामान आणून ठेवलं आहे. गुरुजी म्हणतात, बाबांच्या आई वडिलांना बोलवा, ते पूजेला बसतील. त्यावर सगळे शांत बसतात. स्वाती देखील नर्वस चेहरा करून बसलेली असते. गुरुजींना म्हणतात, बाळाचे वडील सध्या इथे नाहीये, दुसरं कोणी बसले तर चालेल का? त्यावर गुरुजी म्हणतात, तरुण जोडपं असेल तर बसवा पूजेला. लगेच सागर आणि मुक्ताला म्हणतात, तुम्ही दोघे बसा पूजेला. इंद्रा आणि स्वातीला मात्र हे आवडलेलं नसतं आणि मुक्ता म्हणते, मी आवरून आले. गुरुजी पूजेची मांडणी करत असतात. दुसरीकडे स्वाती इंद्राला म्हणत असते, मम्मी त्या मुक्ताचा जीव घेईल आम्ही, माझ्या लेकीचं बारसं आहे आणि ती बसणार आहे का पूजेला? इंद्रा म्हणते, थांब तू, कार्तिक रावांना मी बोलावलं होतं पण त्यांचा अजून पत्ता नाही. तेवढ्यात कार्तिक तिथे येतो. तेवढ्यात इंद्राचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि कार्तिक समोर दिसतो. इंद्राला तर खूपच आनंद होतो. इंद्रा लगेच स्वातीला खुणावते आणि म्हणते, स्वाती. स्वाती देखील मागे वळून बघते आणि कार्तिकला बघितल्यानंतर स्वातीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर सागरचं देखील लक्ष कार्तिककडे जातं. सागर खूप मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत असतो. कार्तिक देखील सागरकडे खुन्नसमध्ये बघत असतो. तर सागर तडक उठतो आणि कार्तिककडे जातो आणि कार्तिकला म्हणतो, तू इथे काय करतोस? मुळात ह्या घरामध्ये येण्याची हिंमत कशी? त्याला धक्का देतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, नाही तर धक्के मारून मी तुला घराच्या बाहेर काढेन. कार्तिक मात्र निर्लज्जासारखा तिथेच उभं राहतो आणि हसत असतो. इंद्रा लगेच सागरला म्हणते की सागऱ्या, ओरडतो कशाला? मी बोलवलं आहे त्यांना. सागर म्हणतो, का? इतकं सगळं होऊन देखील या माणसाला मिरवण्याची हौस जात नाही वाटतं तुझी? सागर म्हणतो, अगं स्वातीनं देखील पाठ फिरवली आहे, मग तुला एवढी कसली काळजी आहे? त्यावर इंद्रा म्हणते, रीती रिवाज पाळणारी बाई आहे मी आणि म्हणते, आज त्यांचाच मान आहे. हे कार्तिक रावांचं आणि स्वातीचं आहे, कळलं का तुला? बाप्पू इंद्राला म्हणतात की डोकं फिरलं आहे का तुझं? त्यावर इंद्रा म्हणते, मी त्यांना बोलवलं आहे इथे,
म्हणते जर का त्यांना कोणी घरातून हाकलून काढलं ना तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर निघून जाईल इथनं. त्या कार्तिकचा हात धरते आणि म्हणते की चला जावे बापू. तर तेवढ्यात कार्तिकचा हात पकडणार आणि त्याला मागे खेचणार, तेवढ्यात मुक्ता सागरचा हात धरते आणि म्हणते की थांबा सागर, इथे बाकीचे पाहुणे देखील आहे आणि गुरुजी देखील आलेले आहे आणि आनंदाचा दिवस आहे, उगाच आपण कोणाला डिस्टर्ब करायला नको. आणि हळूच म्हणते की सई देखील बघत आहे आणि इंद्र लगेच म्हणते आता दुसरे कोणी पूजेला बसण्याची काही एक गरज नाहीये, बाळाचे आई बाबा आहेत स्वतः. आणि त्यानंतर कार्तिक सागरकडे बघून हसत असतो. ते सगळेजण पूजेला निघून जातात तिथनं आणि मुक्त सागरला म्हणत असते तुम्ही आजच्या दिवस प्लीज शांत राहा, काहीच बोलू नका. आणि त्यानंतर पूजेची विधी चालू होतात. ही पूजा व्यवस्थितपणे पार पडते. त्यानंतर गुरुजी म्हणतात बाळाचं नाव कोण ठेवणार आहे. त्यावर इंद्रा म्हणते त्यांच्याकडचे कोणी नातेवाईक नाही तर आम्ही ठेवलं तर चालेल का. गुरुजी म्हणतात हो चालेल की. कार्तिक लगेच म्हणतो 1 मिनिट, आहेत माझ्या घरचे. ती उठते आणि कार्तिकला म्हणते अहो नाही ते आपल्या घरचं कोणी इथे. कार्तिक म्हणतो आहेत. तो म्हणतो ज्यांनी मला माझ्या कठीण काळामध्ये मदत केली आहे आणि अजून देखील करत आहेत त्यांनाच बोलवलं आहे मी. आणि तीच आता माझी फॅमिली आहे आणि तेच माझ्या घरचे मेंबर्स आणि माझ्या बाळाचं नाव देखील तेच ठेवतील. आणि कार्तिक म्हणतो की मी त्यांना बोलावतो. गुरुजी कार्तिकला म्हणतात की लवकर यायला सांगा नाहीतर मुहूर्त टळून जाईल. त्यावर कार्तिक म्हणतो हो. कार्तिक एक फोन लावतो आणि म्हणतो अगं कुठे आहेस. म्हणतो की हो हो ये लवकर, गुरुजी वाट बघतायत. आणि फोन ठेवतो. त्यानंतर कार्तिक गुरुजींना म्हणतो गुरुजी प्लीज 2 मिनिटं थांबा, येतीलच ते आता. आणि तेवढ्याच सावनी आणि आदित्य तिथे येतो आणि म्हणते सावनी की येऊ का घरामध्ये. सावनीला बघितल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो आणि सागर मनातच म्हणतो काडीची सुद्धा अक्कल नाही या सावनीला, आधीला घेऊन ती इथे कशाला आली आहे. म्हणत असतो आता आदित्य समोर हिला काही बोलताही येणार नाही. आदित्यला म्हणते की आदी दादा तू आलास. ती सावनीला म्हणतो सावनी ये ना. ती गुरुजींना म्हणतात की गुरुजी तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या घरचे तर ह्याच आहे त्या आणि आता ह्याच माझ्या बाळाचं नाव ठेवतील. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांना धक्का बसतो आणि गुरुजी सावनीला म्हणतात की तुम्ही यापुढे आणि बाळाच्या कानामध्ये नाव सांगा. त्यावर सावनी म्हणते की हो. सावनी बाळाला उचलून घेते आणि म्हणते अगं माझं बाळ किती गोड आहे, अगदी आई बाबांवर गेलं आहे. म्हणते की नशीब तिचं घरातील इतरांचे लुक्स नाही घेतले. बापू म्हणत असतात की झाला का तुझा आत्मा थंड, जावयाला बोलायचं होतं ना, झाली का तुझी हौस. म्हणतात की ह्या बाईची मी आपल्या घरावर सावली देखील पडू दिली नसती, पण आता काय करणार, आपलीच नाती आणि आपलेच माणसं. तेवढ्यात बाळ सावनीच्या साडीवरती उलटी करतं आणि मुक्ता लगेच बाळ तिच्या हातातून घेते आणि सागर म्हणतो तर साडी खराब झाली. त्यावर मुक्ता लगेच म्हणते अहो घरचं तर बाळ आहे, कुठे साडी खराब होणार. आणि त्यानंतर सावनी रूममध्ये निघून जात. नंतर मुक्ता स्वातीला म्हणत असते स्वातीताई एखादी नॅपकिन असली तर द्या ना, बाळाला पुसून घेते मी. आणि स्वातीच्या बाळाचं तोंड का सागर नॅपकिननं पुसतो आणि मुक्ता आणि सागर त्या बाळाशी गप्पा मारत असतात आणि त्याला नादी लावत असतात. कार्तिकला हे बघून खूप त्रास होत असतो. गुरुजी म्हणतात बाळाचं नाव ठेवूयात, उशीर होतोय. काय येत नसते. गुरुजी म्हणतात अजून किती वेळ लागणार आहे, मुहूर्ताची वेळ टळून जाईल आता. लगेच म्हणतो गुरुजी 1 मिनिट, ज्या नाव ठेवणार आहे ना त्या वॉशरूमला गेल्या आहे साडी वॉश करण्यासाठी. त्या गुरुजी म्हणतात की अहो मुहूर्त टळून चालला आहे. ही मुहूर्त टळून गेल्यानंतर बाळाचं नाव ठेवण्यात काय फायदा आहे. म्हणतात की तुमच्या घरातील इतर माणसं आहे त्यांना नाव ठेवायला सांगा. ती लगेच गुरुजींवर चिडतो आणि म्हणतो की 2 मिनिटं तुम्हाला थांबता येत नाही का, वॉशरूमला गेले त्या येतील त्या. कार्तिकला म्हणते अहो तुमची पाहुणी वॉशरूमला गेली, अजून ती बाहेर आलीच नाही किंवा राहायच्या मनातच नाही तिने तुमच्या बाळाचं नाव ठेवणं. सगळे त्यावर हसत असतात. गुरुजींना म्हणतंय की गुरुजी माझ्या नातीनं नाव ठेवलं तर चालेल. गुरुजी म्हणतात हो चालेल ना. त्या सईला म्हणते सई चल बाळा, बाळाचं नाव कानामध्ये सांग आणि कूर असं कर. सई बाळाच्या कानामध्ये नाव सांगते आणि कूर असं करते. आणि त्यानंतर आलेले पाहुणे सईला म्हणतात की अगं सई आम्हाला तरी सांग काय नाव ठेवलं आहे बाळाचं. म्हणते की मी आहे सई आणि माझी छोटी बहीण जुई. आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. तेवढंच सावनी तिथे. सावनी म्हणते नाव ठेवून पण झालं. त्या लगेच म्हणते हो जुई असं नाव ठेवलं आहे. सावनी म्हणते 2 मिनिटं थांबता नाही आलं. ती म्हणते तो मुहूर्त बारशाचा ना निघून चालला होता म्हणून सईनेच नाव ठेवलं आहे. लगेच म्हणते सईने
सईने ठेवलं असेल तर मग ठीक आहे. गुरुजी म्हणतात चला आता पेढे वाटा, हरभरे वाटा. त्यानंतर मुक्ता किचनमध्ये निघून जाते. सगळेजण आजूबाजूला पांगतात. सागर सावनीला खुणावून साईडला बोलवत असतो. मुक्ताला सागरला जाताना बघते आणि त्या मागे लगेच सावनीला जाताना बघत असते. सावनीला सागर बाहेर घेऊन येतो आणि सावनीला म्हणत असतो मेकअप करण्याच्या आधी जेवढा विचार करतेस ना, अर्धा विचार तरी इथे यायच्या आधी करायचा ना. सागर म्हणतो का आली आहेस तू इथे? तुझा आणि आमच्या घराचा काही एक संबंध नाहीये. मी म्हणते 1 मिनिट, मला पण काही हौस नाही तुझ्या घरामध्ये यायची. तर कार्तिकच्या मुलीचं बारसं आहे, तिने इन्व्हाइट केलं म्हणून मी इथे आले. सागर म्हणतो तुला कोणी इन्व्हाइट केलं कोणी नाही याच्याची मला काही घेणं देणं नाही. सागर म्हणतो तू आदित्यला का आणलंस इथे? सागरला सावनी म्हणते अरे आदित्यला तर सईने इन्व्हाइट केलं आहे. सावनीला म्हणतो तुला कळत नाही का, आधीच इतके प्रॉब्लेम सुरू आहे. त्याच्या आईला बघून तो घाबरला, काही गडबड झाली. तुझी एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागामध्ये पडू शकते, याची जाणीव आहे का तुला? मी म्हणते असं काही होणार नाही. सागर म्हणत असतो मूर्ख आहेस का तू? आणि सागर म्हणत असतो मुक्ताच्या आईच्या ऍक्सिडेंट केसमधून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्यालाच इथे आणलं. ते गाडी चालवत होता, त्याच्याकडून ऍक्सिडेंट झाला हे जर कळलं. तेवढ्यात मुक्ता मागे उभी असते आणि सावनी तिच्याकडेच बघत राहते आणि सागर देखील वळून बघतो आणि मुक्ताला बघितल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. भागात आपण बघणार आहोत की पुरू आणि माधवी बारशाच्या ठिकाणी येतात. कार्तिकला बघितल्यानंतर माधवी म्हणते हा जर माणूस इथे असणार तर मी इथे थांबणार नाहीये. त्यानंतर कार्तिकला सागर धक्के मारून काढून देतो. तिथून निघून जाते आणि खाली गेल्यानंतर ती ऍक्सिडेंट झालेली गाडी बघते आणि माधवी मोठमोठ्याने ओरडते की थांबवा ती गाडी, तिनेच माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. माधवीला सगळेजण वरती घेऊन येतात. त्यानंतर तिला सगळेजण विचारतात काय झालं आहे. त्यावर माधवी म्हणते की तीच गाडी होती ज्या गाडीने माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी आपल्याच सोसायटीमधून बाहेर जाताना बघितली मी ती गाडी. बघूयात पुढील भागात येणार का सर्वांसमोर सत्य. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.